ओम कृष्णाय नमः। जिथे पाहावं तिथे वातावरण कृष्णमय झालेलं आहे आणि या कृष्णमय वातावरणामध्ये आपण सर्वजण या निरूपणाला बसलेले आहात। आणि आज आपण आहे ना, तुमच्या जीवनामध्ये न घडलेली कोणती गोष्ट असेल, तुमची स्वप्न असतील, ती सत्यामध्ये कशी उतरतात ना, आज तुम्हाला चमत्कार पाहायला मिळणार आहे। म्हणजे आज जो मंत्र आपण म्हणणार आहोत ना, त्या मंत्रानं तुमच्या जीवनामधील जी साडेसाती असेल ना, ती पूर्णपणे नाहीशी होणार आहे। पण हा मंत्र म्हणायचा कसा, कोणत्या वेळेला म्हणायचा, कशा पद्धतीनं म्हणायचा, आणि या मंत्रानं खरंच आपल्या आयुष्याचं सोनं होईल का बरं, असे अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील। पण श्रीकृष्णांनी त्यावेळी हा मंत्र आहे ना, बघा त्यावेळी अर्जुनाच्या जीवनाचं सोनं झालं ना। अर्जुनाचा त्या युद्धामध्ये विजयसुद्धा झाला आणि नंतर बघा द्रौपदीसुद्धा, तिचंसुद्धा जीवनाचं सोनंच झालं ना। पण या कलियुगामध्ये या मंत्राचा जर आपण उपयोग केला तर आपल्या जीवनामध्ये खरंच आमूलाग्र बदल होईल का बरं। बघा तुम्हाला हा मंत्र कोणता आहे ना, ते सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे। आणि तुमच्या जीवनामध्ये असलेलं दुःख, त्या दुःखापासून तुम्हाला साडेसातीपासून सर्वपासून तुम्हाला आनंद मिळणार आहे। आता तो पाहूया, तो नक्की मंत्र कसा आहे आणि मंत्र कसा म्हणावा, कोणत्या वेळेमध्ये म्हणावा। हा जो मंत्र तुम्हाला आता सांगणार आहे ना, बघा सर्व वातावरण कृष्णमय तयार झालेलं आहे। आणि बघा 15 तारखेला रात्री म्हणजे कृष्ण जन्म 12 वाजता आहे आणि 12च्या आतमध्ये 1 तास म्हणजे कृष्ण जन्म होण्याच्या अगोदर हा मंत्र आपण म्हणायचा आहे। आणि नंतर 16 तारखेला तो पूर्ण दिवस मंत्र जरी म्हटला ना, तरी तुमच्या जीवनामध्ये असा आमूलाग्र बदल होईल, तुमच्या जीवनामध्ये अशी ऊर्जा संचारेल ना, तुम्हाला सुद्धा कळणार नाही। हा जो मंत्र तुम्हाला आता जो सांगणार आहे, तो याच वेळेला का म्हणायचा, याच दिवशी का म्हणायचा। आता हा मंत्र कधी म्हणायचा ना, ते आता आपण पाहूया। म्हणजे 15 तारखेला श्रीकृष्णाचा जन्म आहे, तो कंप्लीट 12 वाजता झालेला आहे। आणि 12 वाजाच्या अर्धा तास अगोदर या मंत्राचा उच्चार चालू करा। खरंच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला भरपूर साडेसाती असेल, भरपूर दुःख असेल, तर या मंत्राचा उपयोग आहे ना, श्रीकृष्ण जन्माच्या अर्धा तास अगोदर म्हणायला सुरुवात करा आणि 16 तारखेचा पूर्ण दिवस नामस्मरण करा। हा मंत्र आहे ना, तुमच्या जीवनातील तुमची अडकलेली कामं असतील, तुमच्या जीवनामध्ये असलेली साडेसाती असेल, सर्वापासून मुक्ती मिळेल। आता तो मंत्र पाहूया। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाये नमो नमः। बघा हा मंत्र आहे, हा तुम्ही कमीत कमी 21 वेळा म्हणा। एक वेळेला जेव्हा तुम्ही म्हणायला सुरुवात कराल ना, कमीत कमी 21 वेळा हा म्हणा। आणि 21 वेळा म्हटल्यानंतर बघा तुमच्या जीवनामध्ये अशी ऊर्जा निर्माण होईल ना। आणि हा मंत्राला तुम्ही साधं समजू नका। ह्या मंत्रानं तुम्ही ज्या वेळेला हा मंत्र बोलायला सुरुवात कराल, म्हणायला सुरुवात कराल, तेव्हापासून तुम्हाला जर काही आजार असेल, तुमच्या जीवनामध्ये भरपूर त्रास असेल, त्या वेळेपासून तुमच्या जीवनामधलं, तुमच्या शरीरामधून त्रास कमी व्हायला सुरुवात होईल। आणि याच दिवशी त्याचा फरक काय आहे ना, बघा या दिवशी पूर्ण ब्रह्मांडामध्ये, पूर्ण जगामध्ये, पूर्ण पृथ्वी तलावर श्रीकृष्ण स्वारींचा नामजप चालू असतो। आणि या नामजपानं होतं काय, भगवंत एवढे प्रसन्न होतात की त्याचा लाभ आहे ना प्रत्येकाला मिळणार आहे। आपल्यामध्ये म्हण म्हणतो ना आपण, की सुक्यासोबत ओळं सुद्धा जळून जातं,
त्या पद्धतीचा हा दिवस आहे. कारण या दिवसामध्ये भगवंत सर्वांना माफ करत असतात. कारण त्यांच्या नामजप आहे ना, एवढा शिगेला पोचलेला असतो. दीन कोण, दुबला कोण, पापी कोण, पुण्यवान कोण, हे भगवंत काहीच बघत नाही. म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या जीवनामध्ये भरपूर साडेसाती असेल. दुसरं एक काम तुम्हाला करायचं आहे. 16 तारखेला बघा, तुमच्या जीवनामध्ये भरपूर त्रास जरी असेल ना, बघा त्या दिवशी तुम्हाला एक गोष्ट खरेदी करायचं आहे. म्हणजे श्रीकृष्णाचं लाडू गोपाळ रूप आहे ना, ते नेहमी झुल्यात बसवलं जातं. आणि म्हणून लाडू गोपाळांना झुला भरपूर आवडतो. अशा परिस्थितीमध्ये या जन्माष्टमीच्या दिवशी आहे ना, एक झुला खरेदी करा, त्यात लाडू गोपाळ स्थापित करा. असं केल्यानं तुमच्या घरामध्ये सुखशांती निर्माण होईल. आता तुम्हाला ती जर वस्तू खरेदी करता नाही आली, तर दुसरी वस्तू तुम्ही खरेदी करू शकता. ती म्हणजे तुम्ही गायीच्या सोबत वासराची मूर्त पाहिलेली असेल. ही वासराची मूर्त आहे ना, बघा आपल्या जीवनामध्ये आहे ना, साडेसातीपासून आपल्याला दूर ठेवणार आहे. आपण सर्वजण गायीला आईचं संबोधतो ना, पण तिला हे नाव पडलं कसं, हे तुम्हाला कधी माहीत आहे का बरं? याचं कारण भगवान श्रीकृष्ण आहेत. श्रीकृष्णाजींना गाय मातेवर खूप प्रेम होतं. त्या अनेकदा तिच्याजवळ उभे राहून बासरी वाजवायचे ना, त्यांच्या बासरीचा आवाज ऐकून सर्व गायी त्यांचे पाय सोडून त्यांच्याकडे येत असत. म्हणून कृष्ण जन्माष्टमीला आहे ना, गाय किंवा वासराची मूर्त किंवा चित्र खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं. म्हणजे मंदिरात गाय किंवा वासराचं चित्र किंवा मूर्ती ठेवल्यानं मुलांना सुख मिळतं. शक्य असल्यास तुम्ही खरी गाय किंवा वासरू देखील खरेदी करू शकता. पण या कलियुगामध्ये ते शक्य आहे का बरं? नाही ना. म्हणून असं केल्यानं तुम्हाला भगवान श्रीकृष्णांचा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल. आता तिसरी गोष्ट पाहूया. हे सुद्धा तुम्हाला जमलं नाही ना, तर तिसरी गोष्ट तुम्ही खरेदी करू शकता. ती म्हणजे शंख. कृष्ण जन्माष्टमीच्या या पवित्र दिवशी लाडू गोपाळाला शंखानं अभिषेक करणं अतिशय शुभ मानलं जातं. म्हणूनच जन्माष्टमीच्या या पवित्र दिवशी शंख खरेदी करून भगवान श्रीकृष्णाला त्याचा अभिषेक करणं शुभ आहे. म्हणून भगवान श्रीकृष्णाला अभिषेक केल्यानंतर घरात शंख वाजवायला विसरू नका. शंख वाजवल्यानं घरातील नकारात्मकता दूर होते आणि वाईट शक्ती तुमच्या घरात फिरणार नाही. आता आपण पुढची गोष्ट पाहूया. तुम्ही श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी घरामध्ये मध सुद्धा आणू शकता. म्हणजे मधाची बॉटल तुम्हाला माहीत असेल, बाजारामध्ये मिळते. पण ती अस्सल मध हवी. जर तुमच्या घराच्या स्वयंपाकघरामध्ये मध नसेल ना, तर कृष्ण जन्माष्टमीला ही मध नक्कीच खरेदी करा. कारण घरात मध ठेवल्यानं वास्तुदोषही शांत होतात. तसेच पूजेमध्ये मधाचं खूप विशेष महत्त्व आहे. सर्व देवी देवतांना मध देखील अर्पण केला जातो. ज्या घरामध्ये दररोज देवी देवतांची पूजा केली जाते, त्या घरांना देवदेवतांचा विशेष आशीर्वाद असतो. आता पुढची गोष्ट पाहूया. गायीच्या दुधापासून बनवलेलं तूप. तुम्हा सर्वांना माहीत असेल की भगवान श्रीकृष्णांना गायींना खूप आवडत होते. असं म्हटलं जातं की गायीच्या दुधापासून बनवलेलं शुद्ध देशी तूप आहे ना, ते घरात ठेवलं पाहिजे आणि ते नियमितपणे सेवनसुद्धा केलं पाहिजे. तूप शक्ती देतं ना आणि शरीर निरोगी ठेवतं. म्हणजे संध्याकाळी घरात गायीच्या तुपाचा दिवा लावावा. पूजेतही त्याचं विशेष महत्त्व आहे. म्हणून तुम्ही श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या या पवित्र दिवशी गायीच्या दुधापासून बनवलेले शुद्ध देशी तूप खरेदी करावे. आणि असं केल्यानं तुम्हाला आर्थिक लाभसुद्धा होईल. आता पुढची गोष्ट पाहूया. गंगाजल. तुम्ही कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी गंगाजल देखील घरात आणू शकता. म्हणजे तुम्ही दररोज घरात गंगाजल देखील शिंपडू शकता.
असं केल्यानं घरातून नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, यासोबत घरात सुख आणि समृद्धीच येते ना. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, बाकी सर्व काही आणलं नाही तरी चालेल, पण ही एक गोष्ट आहे ना, श्रीकृष्ण स्वारींची खूप प्रिय आहे, ती म्हणजे बासरी. भगवान श्रीकृष्णांच्या त्या प्रत्येक चित्रामध्ये बाळरूप असो किंवा पूर्ण मोठे झाल्यानंतर असो, ही बासरी वाजवताना दिसतात ना, ते त्यांच्या बासरीच्या मधुर सुरानं सर्वांना मोहित करतात. म्हणूनच आपण असं म्हणू शकतो की भगवान श्रीकृष्णांचा आणि बासरीचा खोळ संबंध आहे, म्हणजे प्रेमाचं प्रतीकच आहे ना. असं म्हटलं जातं की जेव्हा भगवान श्रीकृष्ण बासरी वाजवायचे ना, तेव्हा राधेला माहीत व्हायचं आणि त्या बासरीच्या धुण्यानं राधा श्रीकृष्णाला भेटायला यायची. बघा, अशा वेगवेगळ्या आख्यायिका आहेत. पण या जन्माष्टमीला चांदीची बासरी खरेदी करून ती भगवान श्रीकृष्णांना अर्पण केल्यानं शुभ मानलं जातं. भगवान श्रीकृष्णाला बासरी अर्पण केल्यानंतर गरिबांना दान केल्यानं घरात कधीच दारिद्र्य येत नाही. तुम्हाला हवा असल्यास तुम्ही ही बासरी तिजोरीमध्ये ठेवू शकता, पैसे ठेवलेल्या ठिकाणी देखील ठेवू शकता. यामुळं तुमच्या घरात पैशाचा प्रवाह कायम राहील. आता या सर्व तुम्हाला वस्तू सांगितल्या ना, या सर्व तुम्हाला महाग वाटत असतील तर शेवटची वस्तू खरेदी करा, ती म्हणजे मोरपंख. भगवान श्रीकृष्णांना मोरपंख किती आवडतात ना, हे सर्वांना माहीत आहे. ते नेहमीच त्यांच्या मुकुटावर मोरपंख धारण करतात. असं म्हटलं जातं की मोरपंखामध्ये अद्भुत शक्ती असते. म्हणूनच जन्माष्टमीला घरी मोरपंख आणल्यानं घरातील सर्व नकारात्मक शक्ती नष्ट होतात. मोरपंख घरातील वास्तुदोष कायमच दूर करतो. असं म्हटलं जातं की ते घरात ठेवल्यानं भांडणं थांबतात. पती पत्नीमध्ये दुरावा असेल तर संसार सुखाचा होतो. काळ सर्प दोषापासून मुक्ती मिळते. म्हणून या निरूपणामध्ये सांगितल्याप्रमाणे ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ना, त्या गोष्टी आज खरेदी करा. बघा, तुमच्या आयुष्याची पूर्ण गाडी रुळावर येईल. तुमच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात होईल. ज्या दिवसापासून हे नामस्मरण तुम्ही कराल ना, त्या दिवसापासून तुमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल होईल. ओम कृष्णाय नमः.